नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अतिशय पौष्टिक असा एकदम घरगुती पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये जे तुमच्या घरामध्ये साहित्य आहे त्याच साहित्यामध्ये ब्रेड कसा बनवायचा ते बघणार आहेत। तर हा ब्रेड आपण गव्हाच्या पिठापासून तयार केलेला आहे। एकदम स्पॉन्जी आणि सॉफ्ट झालेला आहे ब्रेड। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण पाव वाटी दूध घेणार आहेत। तर दूध आपण हे कोमट करून घेतलेलं आहे। आपल्या हाताला सहन होईल एवढंच दूध कोमट करायचं आहे। तर त्यामध्ये आपण इथे 1 चमचा लिंबाचा रस टाकून घेणार आहेत। इथे आपण ईस्ट किंवा व्हिनेगरचा सुद्धा वापर केलेला नाही। 1 चमचा आपण इथे लिंबूचा रस टाकून घेणार आहेत आणि आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। दूध आपण चांगलं फेटून घेतलं की ते थोडंसं दूध फाटल्यासारखं होतं। ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। तर यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकून घेणार आहेत आणि ती सुद्धा आपल्याला चांगली विरघळवून घ्यायची आहे। दूध आपलं चांगलं फाटलेलं आहे। तर यामध्ये आपण आता 1 चमचा तेल टाकून घेणार आहेत। हे रोजच्या वापरातील आपण जे तेल वापरतो भाजीला तेच तेल आहे। तर 1 चमचा इथे मी तेल टाकलेलं आहे। तेल टाकलं की चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। तर आपण जे चपाती करण्यासाठी पीठ वापरतो तेच पीठ आपल्याला घ्यायचं आहे। इथे मी 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे। तर पीठ आपण चाळणीने चाळून घेतलं आहे। चाळणीने चाळून घेतलं की ब्रेड आपला चांगला हलका फुलका होतो। तर यामध्ये आता आपण अर्धा चमचाला सुद्धा थोडंसं कमी इथे बेकिंग पावडर वापरली आहे। पाव चमचा आपण इथे खाण्याचा सोडा टाकलेला आहे। आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं म्हणजे आपण एकदम हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहेत। मिक्स करून झालं की यामध्ये आपण फ्रेश दही वापरणार आहेत। दही जरी आपण वापरला असेल तर आपला ब्रेड हा आंबट होणार नाही याची खात्री आहे। तर इथे मी 3 टेबलस्पून दही वापरलेला आहे। तर दही टाकून आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे ताजं आणि फ्रेश दही आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मार्केटमधून सुद्धा आणू शकता। दही टाकलं की परत आपल्याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे आपण पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आहे। तर आता आपण थोडंसं पाण्याचा हात लावून पीठ अगदी अलगद हाताने मिक्स करून घेणार आहेत। ज्या प्रकारे आपण चपातीचं पीठ मळतो त्या प्रकारे आपल्याला जास्त पीठ मळून घ्यायचं नाही। अगदी हलक्या हाताने आपल्याला पीठ मळून घ्यायची आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पीठ आपल्याला हलक्या हाताने थोडंसं पाण्याचा हात लावून मळून घ्यायची आहे। जास्त पीठ आपल्याला पातळ करायचं नाही आणि जास्त घट्ट सुद्धा ठेवायचं नाही। अगदी हलक्या हाताने पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे। जर पीठ हाताला चिटकत असेल तर तेलाचा थोडासा हात लावून पीठ मळू शकता। लागेल तसंच पाणी यामध्ये टाकून मळून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडंसं हाताला तेल लावून पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहे। तर आपण एका केक टिनच्या भांड्याला तेल लावून घेतलं होतं। तर हे पीठ आता आपण त्या केक टिनच्या भांड्यामध्ये चांगलं पसरवून घेणार आहेत। तुमच्याकडे जर हे असं केक टिनचं भांडं नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्याला सुद्धा तेल लावून त्यामध्ये हे पीठ सेट करू शकता। इथे मी पीठ चांगल्या प्रकारे सेट करून घेणार आहे। सर्व बाजूने आपल्याला चांगलं सेट करून घ्यायचं आहे। एकीकडे जाड आणि एकीकडे पातळ असं करायचं नाही। तर पीठ आपलं चांगलं सेट झालेलं आहे। तर यावर आता आपण काही काजू बदामाचे काप टाकून घेणार आहेत। जर तुमच्याकडे काळे तीळ किंवा पांढरे तीळ जवस असेल तर ते सुद्धा तुम्ही यावर स्प्रेड करू शकता।
पण मी इथे थोडेसे काजू बदामाचे काप त्यावर टाकून घेणार आहे आणि थोडंसं हलक्या हाताने आपल्याला त्याला प्रेस करून घ्यायचं आहे। हे टाकलं की ब्रेड दिसायला खूप छान दिसतो। आपण जो विकत ब्रेड आणतो त्यावर हे काही नसतं, पण आपण घरी बनवला आहे म्हणून आपल्या मनाने आपण त्यावर काही डेकोरेशन करू शकतो। तर एकदम आपले काजू बदामाचे काप खूप सुंदर दिसत आहे आणि एकीकडे मी गॅसवरती पातेलं प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर 10 मिनिट आपण हे प्रीहीट करून घेतलेलं आहे। तर पातेलं आपलं चांगलं गरम झालेलं आहे। तर त्यामध्ये आता आपण एक स्टँड ठेवणार आहेत आणि हे जे आपण भांडं सेट केलं होतं ते आता आपण या पातेल्यामध्ये ठेवणार आहेत। जर तुमच्याकडे कुकरमध्ये बसत असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हा ब्रेड बनवू शकता, पण इथे मी आज पातेल्यामध्ये ब्रेड बनवणार आहे। तर हे आपण झाकण ठेवून एक 20 ते 25 मिनिट बेक करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे कढई असेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा ब्रेड बेक करून घेऊ शकता। आपण इथे पातेल्यामध्ये बेक केलेलं आहे। तर आता आपले 20 ते 25 मिनिट झालेले आहेत। झाकण काढून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघू शकता तुम्ही आपला ब्रेड खूप सुंदर तयार झालेला आहे आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। तर यामध्ये आता आपण तुमच्याकडे टूथपिक असेल तर ती त्यामध्ये टाकून बघा। आपण इकडे चाकू टाकून बघितला तर चाकू आपला क्लीन निघालेला आहे। बघू शकता तुम्ही ब्रेड एकदम छान तयार झालेला आहे आणि एकदम आपला ब्रेड फुगला सुद्धा आहे, एकदम स्पॉन्जी सुद्धा झालेला आहे। तर आता आपण हे पातेल्यामधून बाहेर काढून घेणार आहेत। पातेल्यामधून काढलं की लगेच आपल्याला हे प्लेटमध्ये काढायचं नाही, आपण थोडंसं थंड होण्याची वाट बघणार आहेत। आपलं हे ब्रेड थंड झाला की नाही आपण ते चेक करूयात। ब्रेड आपला थोडासा थंड झालेला आहे। थंड झाल्यावरच आपल्याला ब्रेड काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये। त्या अगोदर आपण याच्या ज्या कटा आहेत त्या मोकळ्या करून घेणार आहेत। सर्व बाजूने आपल्याला चाकूने व्यवस्थित कटा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। गरम आहे तोवरच आपण ब्रेड प्लेटमध्ये टाकणार नाहीत, कारण तो व्यवस्थित सेट होणार नाही, म्हणून थंड झाला की ब्रेड आपण प्लेटमध्ये टाकून घेणार आहेत। तर इथे आपला ब्रेड चांगला थंड झालेला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये तो काढून घेणार आहेत। तर हे आपलं जे भांडं आहे ते आपण पलटी करून घेणार आहेत आणि हलक्या हाताने आपण टॅप करून घेणार आहेत। तर बघा इथे आपला ब्रेड एकदम छान तयार झालेला आहे। मार्केटमधून आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेला हा पौष्टिक ब्रेड आहे। तर बघा किती सुंदर ब्रेड आपला फुलला आहे। तर याचे आपण आता बारीक स्लाइस कट करून घेणार आहेत। तुमच्याकडे ज्या प्रकारचं भांडं आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही बेक करू शकता। त्याच्या छोट्या छोट्या स्लाइस आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। तर बघा इथे आपला ब्रेड किती सुंदर तयार झालेला आहे। तर यावर तुम्ही जाम किंवा चहा सोबत सुद्धा हा ब्रेड खाऊ शकता। खूपच छान तयार झालेला आहे, स्पॉन्जी तर झालेलाच आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।